धडाकेबाज कारवाई. कळंब पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अंमलदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. कळंब पोलीस दलात आज एकच खळबळ उडाली आहे. शहरातील एका स्पा सेंटरचा व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी 40,000 रुपयांची लाच मागून तडजोडी अंती 36,000 रुपये स्वीकारताना 2 पोलीस अंमलदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी रंगेहात पकडले आहे. नेमकी घटना काय? तक्रारदाराचा कळंब येथे रिलॅक्स स्पा सेंटर नावाचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी पोलीस अंमलदार सिद्धेश्वर प्रकाश शिंदे आणि अशोक दादाराव करवर यांनी 40,000 रुपयांच्या हप्त्याची मागणी केली होती. यातील सिद्धेश्वर शिंदे यांनी पोलीस निरीक्षकांसाठी 20,000 रुपये तर अशोक करवर यांनी दुय्यम अधिकाऱ्यांसाठी 20,000 रुपये अशा रक्कमेची मागणी केली होती. तक्रारदाराने याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना यांच्याकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. अशी झाली कारवाई. एसीबीच्या पथकाने रचलेल्या सापळ्या दरम्यान तक्रारदाराने दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेतली. तडजोडी अंती 36,000 रुपये देण्याचे ठरले. कळंब शहरातील हॉटेल गुलमोहर बिर्याणी हाऊससमोर एका स्विफ्ट कारमध्ये लाचेची रक्कम स्वीकारताना दोन्ही आरोपींना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. तपास पथक. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विजय वगरे, लाप्रवी, धाराशिव काम पाहत आहेत. या यशस्वी मोहिमेत गजानन घायवट, मनोहर भुतेकर, गणेश चेके, संदीपान लहाने, गजानन कांबळे आणि चालक भालचंद्र बिनोरकर यांचा समावेश होता. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी जनसंवाद समाचारला लाईक करा, फॉलो